आपली एक्झाम 14 जूनला आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही जेवढं काय नॉलेज मिळवायचंय तेवढं नॉलेज प्राप्त केलेलं आहे. आता बाकी आहे स्ट्रॅटेजीची. 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क, 5 मार्क वारंवार आपला निकाल जातोय, तर त्यामध्ये आपल्या नॉलेजमध्ये दोष नाही, तर दोष आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे. असंख्य या ठिकाणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आणि तितकेच तज्ञ मार्गदर्शक या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही 5 टिप्स बनवलेल्या आहेत, की ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेमध्ये 100 प्रश्न 60 मिनिटामध्ये अगदी सहजरित्या सोडवून सहजरित्या तुमच्या नॉलेजच्या बळावरती तुमचा रिझल्ट येऊ शकतो. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे ज्याच्याकडे नॉलेज आहे परंतु स्ट्रॅटेजी नाही. नाहीतर तुम्ही माणसाला मी आताशी सुरुवात केली, काल परवा अभ्यासाला लागलोय आणि हे लेक्चर बघून त्याचा मला जोरदार फायदा होईल, तर असं अजिबात घडणार नाही. जे विद्यार्थी 2-4 मार्काने हुकतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण बघूयात की 60 मिनिटामध्ये हे जे 100 प्रश्न सोडवायचे नेमक्या 5 टिप्स कोणत्या आहेत ज्या तुम्हाला इथं मी सांगणार आहे. तर पहिलं बघा, नंबर 1 आपण सुरुवात करूयात. किती गोष्ट म्हणजे ह्या पेपरमध्ये सगळ्यात महत्वाची आवश्यक बाब आहे स्पीड, सिलेक्शन, ॲक्युरेसी, टाइम मॅनेजमेंट. ह्या 2 गोष्टी करायच्यात का तर तुमच्या हातामध्ये एका प्रश्नासाठी 36 सेकंद आहेत. काय प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट वेळ लागतो, तर काय प्रश्न तुम्हाला 15 सेकंदात सोडवावा लागतो. तरच हा जजमेंट बसतं, तरच हे जजमेंट जुळतं. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. आता बघा, पार्ट नंबर 1 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस या परीक्षेची पेपर आपण सोडवत आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपला बाजूला ठेवायची गोष्ट आहे तो म्हणजे आपला इगो. इगो ही अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस मध्ये एखादे समजा बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करत होतो आणि त्यामध्ये एखादं एक्झाम्पल आपल्याला सुटलं होतं, त्याच रिलेटेड सेम एक्झाम्पल परीक्षेत दिसतंय, पण 2-4 वेळा झटलोय आबादलोय तरी सुटना. तर असं तिथं करायचं नाही. थांब तुला दाखवतो आणि काही करून सोडवूनच दाखवतो, नाही. इथं इगोची गरज नाही. तर इथं पहिलीच स्ट्रॅटेजी आपली सांगते की तुम्ही योग्य प्रश्न योग्य वेळेत सोडवणं, जो तुमच्या पटीत आहे, जो तुमच्या पटीत आहे असा प्रश्न सोडवणं. आता बघा, दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्या गोष्टी जर तुम्हाला सांगायचं झाल्या तर या अशा प्रकारे मी सांगेन की बघा, दुसरी गोष्ट दुसरी टिप जर आपण पाहिजे झाली ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, का तर ह्या परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स तुमचा चांगल्या प्रकारे टिकणं फार गरजेचं आहे. नाहीतर एकदा का तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स गेला आणि हातपाय थरथर कापत होतं, का तर बघा टेन्शन कोणाला येतं, तर टेन्शन ज्याचा अभ्यास झालाय त्यालाच येतं. फ्रस्ट्रेशन कोण घेतं, तर फ्रस्ट्रेट तोच होतो जो प्रयत्न करतोय. ज्यानं अभ्यासच केला नाही, तुम्हाला उद्या जेईई नीटचा पेपर सोडवायला लावला, तुम्हाला टेन्शन येईल का? नाही. का तर त्याचे पात्र तुम्ही नाही. म्हणून या परीक्षेचं टेन्शन येणार आहे, का तर याला पात्र आहात तुम्ही. अभ्यास झालेला आहे, पास होण्याची शक्यता आहे. म्हणून टेन्शन येतं आणि या टेन्शनमध्ये कॉन्फिडन्स डाऊन होतो. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची बघा, तुमच्या डोक्यामध्ये असे 4 सब्जेक्ट ठेवायचे जे मला प्रचंड सोपे वाटतात. फॉर एक्झाम्पल, जनरली पोरांचं तुम्हाला सांगतो, सगळ्यात सोपं काय वाटतं एखाद्याला? भूगोल. त्याला माहित आहे की भूगोल मधले 10 पैकी 8 प्रश्नाची उत्तर माझे अॅक्युरेट येतातच. पहा, दुसरं मला असं वाटतं की राज्यघटना हे माझ्यासाठी सोपा विषय आहे. 15 प्रश्नापैकी सहजरित्या मी इथं 13 प्रश्न बरोबर आणतो. तिसरं महत्वाचं आहे इतिहास. इतिहास हा मला सोपा वाटतो आणि या 10 प्रश्नापैकी मी साधारणतः 7 ते 8 प्रश्न इथं बरोबर आणू शकतो. त्यानंतर मला अजून एक सोपा विषय वाटलाय. आता कुणाला हा वाटेल नाही तर कुणाला वेगळा वाटेल. मला अर्थशास्त्र वाटला, मी इथं घेतला आणि इथं 15 पैकी मला माहित आहे 12-13 प्रश्न येतात. ज्यावेळेस पेपर सोपा आहे, विषय सोपा आहे, त्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न वाचायला 36 सेकंद द्यायची गरज नाही. साधारणतः 10 ते 15 सेकंदात त्याचं उत्तर येतं आणि 10 ते 15 सेकंदात उत्तर आल्यानंतर तुम्ही हे सोपे वाटणारे सब्जेक्ट जे आहेत, बघा टिप्स नंबर 2 मध्ये मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला हे सोपे वाटणारे सब्जेक्ट जे आहेत हे सोडवून गोल करून तुमचे 30 मिनिटात पूर्ण करायचे. किती? सोडवायचे पण, गोल पण करायचे आणि गोल पण नेमके कसे करायचे ते तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. ते पण नीटनीटकं बघा, का तर ते खूप महत्वाचं आहे.
सोडवायचा, गोल करायचा. 30 मिनिटामध्ये तुमच्या मनामध्ये बॅकअप माइंडमध्ये एक गोष्ट येते की साधारणतः मी आतापर्यंत 50 मार्काचा पेपर सोडवलाय आणि त्या 50 मध्ये काटछाट करून माझ्या हक्काचे 40 प्रश्न बरोबर आहेत. काटछाट होऊन मला 38 सुद्धा पडू शकतात, 40 सुद्धा पडू शकतात. तुमच्या मनात आलं की 38 प्रश्न माझे बरोबर आलेले आहेत आणि हातात 30 मिनिटं आहेत. आता लक्षात घ्या, तर इथं टिप नंबर 3 चालू होत. आपली टिप नंबर 3 इथं चालू होती. आता तुमच्या डोक्यात आले की साधारणतः 40 प्रश्न माझे ॲक्युरेट आहेत. गेल्या वेळेस 55चं मेरिट लागलं होतं, ह्या वेळेस पण ह्याच्या आसपास मेरिट लागणार आहे. म्हणजे मला आता गरज आहे, टोटल नाही म्हटलं तर एक साधारणतः 15 प्रश्न, पण आपण असं मानू की 18 ते 20 बरोबर प्रश्नाच्या मला अत्यंत आवश्यक आहे. 18 ते 20 बरोबर प्रश्नाची आवश्यकता आहे आणि माझ्या हातात 50 प्रश्न बाकी आहेत. म्हणजे 50 पैकी निम्मे जरी आले तरी पण काय हरकत नाही. पण हे पण कसे आणायचे ते तुम्हाला मी इथं सांगतो बघा. ते कसं करायचं, तर पहिल्यांदा काय करायचं, त्यातले विषय समोर घ्यायचे. फॉर एक्झाम्पल राहिलेला विषय विज्ञान, बरोबर आहे. राहिलेला विषय करंट अफेअर, बरोबर आहे. गणित बुद्धिमत्तेचं मी 4थ्या भागात सांगतो तुम्हाला. आता हे 2 विषय आहेत. आता या दोन्ही विषयाचे मिळून 30 प्रश्न आहेत आणि 30 प्रश्नामध्ये तुम्ही साधारणतः इतक्या दिवसाचा एमपीएससीचा अभ्यास करताय. तुम्ही काय गद्या गाढव नसता की तुम्हाला यातलं काहीच कळालं नाही. करंट विचारलं, काही आलं गेलं, तुम्हाला असं झालंय, असं कधीच घडत नसतं. विज्ञानमध्ये 15 पैकी 7 ते 8 प्रश्न तुमच्या हक्काचे तुम्हाला माहित आहे हे बरोबरच असतात आणि हे बरोबर येणारच आहेत आणि तुम्ही 10-12 सोडवता. जा द्या, 10-12 मध्ये 8 बरोबर आले, 2 4 चुकले, तर 7 ते 8 प्रश्न राहतातच. म्हणजे एकंदरीत 4 चुकल्या 1 जाणार आहे ना. 4 चुकले असे मानले तुम्ही आणि 10 प्रश्न सोडवले, 14 प्रश्न सोडवले, 4 चुकले, 10 बरोबर आले, 8 राहिले. असंच कॅल्क्युलेशन लावा न्यायचं. तर हे प्रश्न सोडवायला साधारणतः तुमच्या माहितीसाठी सांगतो, राहिलेल्या 30 मिनिटांमधले 15च मिनिटं द्या गोल करण्यासहित. तर इथं लक्षात घ्या, इथं तुम्हाला हे एकंदरीत 8-8 प्रश्न बरोबर आले दोन्हीचे, तर हे 16 प्रश्न आपल्याला अपेक्षित होते. 18 ते 20 प्रश्न येणं. पण आता तुम्हाला असं वाटतं की यार 15-16 या 30 मध्ये नक्कीच काटछाट करून माझे बरोबर असतील. आता फायनल टप्प्यात आपण 4थ्या टिप मध्ये जर उतरलोय तर टिप नंबर 4 लक्षात घ्या. इथं काय करायचं असतं, इथं काय करायचं, इथं तुमच्या हातात 15 मिनिटं ठेवायची आणि गणित बुद्धिमत्ता विषय ठेवायचा. काय लोक याला पहिल्यांदा पण घेऊ शकतात, काय लोक शेवट पण घेऊ शकतात. पण मला असं वाटतं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नसणाऱ्या पोरांना शक्यतो हा विषय जडच वाटतो, म्हणून मॅक्सिमम पोरं याला शेवटी ठेवू शकतात. काही जण याला पहिल्यांदाही घेऊ शकतात. पण पहिल्यांदा असा विषय घेतल्यावर प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो, की यातले काय काय प्रॉब्लेम इतके म्हणजे लेंदी असतात, विस्तृत असतात, मोठे असतात, की ते वाचून 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 परत ते पहिलं वाचलेलं शेवटपर्यंत ध्यानात राहत नाही आणि त्याला 17 वेळा गोल कर. हे ह्याच्या मागं, ते त्याच्या पुढं, ते त्याच्या डाव्या बाजूला, ते त्याच्या डोक्याच्या बाजूला, ते त्याच्या पायाच्या बाजूला आणि शेवट या प्रेशरमध्ये नेमकं कोण कोणाच्या बाजूला. मग कॅल्क्युलेशन होत नाही. डोकं गरगार गरगार फिरल्यागत होतं आणि कोणीतरी असं आपल्याला धरून उलट डोक्या आपटला काय, ह्या फिलिंग यायला सुरुवात होतात. म्हणून म्हणून काय करायचं तुम्हाला सांगतो, सोपं, एकदम सोपं सांगतो तुम्हाला. हे 20 प्रश्नामध्ये असे प्रश्न असतात जे एका नजरेत तुम्हाला सुटतात. का तर प्रॅक्टिस केली ना तुम्ही आणि टाइप्स काही वेगळे नाहीत. जे आतापर्यंत एमपीएससीने विचारले तेच टाइप्स आहेत, वेगळं काय नाही. आणि म्हणून अशातले साधारणतः 13 ते 14 प्रश्न तुम्ही 10 ते 12 मिनिटात सोडवण्याचे प्रयत्न करायचा. आणि मग या ठिकाणी तुम्हाला सांगतो, उरलाच वेळ तर इथं बाकीच्या नादाला लागा, अन्यथा लागू नका. का तर याला वन्स मोर नाही. तुम्हाला असं वाटत असेल की पहिल्यांदा मी पेपर वाचीन आणि मग सगळं आधी वाचून काढेन, मग जे बरोबर येते त्याला टिक करीन, जे येत नाही ते सोडून देईन, त्याला राऊंड करीन, परत मी तिथं रिपीट जाईन. असलं काहीच नाही. जो प्रश्न तुम्ही वाचताय तो अंतिम आहे. जो प्रश्न वाचताय तो शेवटचाच वाचताय तुम्ही. परत तिथं यायला तुम्हाला रिपीट चान्स नाही.
80 वाचून 80 सोडवण्याचा रिझल्ट येत नाही, तर 100 वाचून 80 सोडवणाराचा रिझल्ट येतो. म्हणून तुमचा प्रयत्न 100 पैकी 100 प्रश्न वाचणं हेच पाहिजे. सोपी गणित बुद्धिमत्ता एका घारीसारखी काउंट करता आली पाहिजे. एखादी घार आपण बघतो बघा, की इतक्या उंच उडते, उकारड्यावर एखादं कोंबडीचं पिल्लू दिसतं, पण ॲक्युरेट त्याच्यावरच नजर जाते आणि त्याला त्या गोळक्यातून ते उचलून घेतं. त्याच्या समोर 10, 15, 20 पिल्लं असतात कोंबड्यांची. पण गारेला 10, 15, 20 पिल्लं दिसतात एकाच जागेवर आहे ती. आणि तिला जर असं वाटलं की ह्यातलं एखादं उचलून नेते, असं नाही. तिला वरनच नजर ठेवावी लागते. ह्यातलं हे मधी का कडला जे आहे तेच उचलायचंय, का तर तवाच नेम लागतो. तसंच आहे याचं तुम्हाला सांगतो गणित बुद्धिमत्तेचं. बरोबर त्या 20 मधून तुम्हाला असे बाहेर निघता काढता आले पाहिजेत, की जे सुटू शकतात. बरं यालाच तर स्ट्रॅटेजी म्हणतात. यालाच तर परीक्षा म्हणतात. तुम्ही माणसाला इतकं सोपं नसतं, मग प्रॅक्टिस कशाला असते? मग प्रॅक्टिस कशासाठी करायची? ह्याच गोष्टीसाठी प्रॅक्टिस करायची असते. हेच तर प्रॅक्टिसचा भाग आहे. बरोबर आहे? आणि लास्ट मुद्दा लक्षात ठेवा, तो कधीच विसरू नका. आणि तो लास्ट मुद्दा आहे, तो म्हणजे गोल करण्याचं टेक्निक. हे जे गोल करतो ना आपण, त्याचं टेक्निक नेहमी ध्यानात ठेवायचं. काय टेक्निक असते बघा? ह्याचं एक सिंपल टेक्निक आहे. तुम्ही म्हणत असाल, मी एकदाच 50 प्रश्न सोडवतो आणि मग सगळे सरसकट गोल करतो. नाहीतर एकदा 100 सोडवतो आणि त्याला गोल करत बसतो. पेपर व्हायचा सगळा 100चा सोडवून आणि गोल करायचे राहायचे आणि पेपर न्यायचे उचलून. मग येऊन पण काही फायदा नाही. का तुम्हाला परत ऑफिसमध्ये बसून गोल कर कोण म्हणणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, 50 सोडवले मी एकदाच गोल करतो. एखादा गोल खालीवर झाला ना, तरी कार्यक्रम लागतो. म्हणून काय करायचं? सब्जेक्ट धरायचा. समजा तुम्ही पहिल्यांदा इतिहास सोडवताय. तर इतिहासाचे 10 प्रश्न आहेत, 1 ते 10 प्रश्न. हे प्रश्नपत्रिकेवर टिक करून घ्यायचे, जे बरोबर वाटतायत ते. आणि ते प्रश्न अँसर शीटमध्ये गोल करून घ्यायचे. इतिहास झाल्या ते गोल करून घ्या. भूगोल झाल्या त्याचे गोल करून घ्या. राज्यघटना झाल्या ते गोल करून घ्या. असं करा. म्हणजे गोलचा लोड येत नाही. आणि शेवट गणित बुद्धिमत्ता सोडवताना 4-5 एक्झाम्पल झाली की गोल करून घ्यायचा. त्याला पूर्ण पेपर व्हायची वाट बघायची नाही. ह्या पद्धतीने जावा तुम्हाला सांगतो का तर बरेचसे तज्ञ विज्ञ सगळे लोक बसून आम्ही हे सगळे मुद्दे काढले, बनवले आणि पेपर नेमकं हुकतेत पोरं कुठं? का तर आता जर तुमचा 2-3 मार्कांना निकाल गेला ना, तुम्ही परत पुस्तकावर तुटून पडणार. आता 7ला रीडिंगला जात होता, तुम्ही 5ला जाणार. काहीतरी वाचायचं चुकतंय, काहीतरी वाचायचं चुकतंय. नाही, वाचायचंही हुकत नाही, वाचायचंही चुकत नाही. मागच तुमचा अभ्यास होऊन गेलेला आहे. जर 50 मार्काचा कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला 56 मार्क पडलेत आणि मायनस होऊन परत तुम्ही 48 वर येऊन बसलाय, तर ऑलरेडी कट ऑफ पेक्षा जास्त मार्क होती. त्या पेपरमध्ये तेवढं तुमच्याकडे नॉलेज होतं, पण ते नॉलेज कॅप्चर नाही करता आलं तुम्हाला स्ट्रॅटेजीचा फॉल्ट झाल्यामुळं. म्हणजे आता आयपीएल मध्ये एवढ्या टीम होत्या आणि एवढ्या टीम मध्ये सगळीकडेच तज्ञ प्लेयर होते. असं कुठं काय एखादा गल्ली बोळातला प्लेयर त्यांनी उचलून मग ओपनिंगला नेला नव्हता. सगळीकडे टॉपचे प्लेयर होते. परंतु स्ट्रॅटेजी हुकली, कॅप्टन्सी हुकली, टीम बाहेर पडती. सेम तसंच आहे इथं. पोटेन्शियल आहे, स्किल आहे, सगळं आहे. पण जर नियोजन नसेल पेपरचं, कधी प्रेशर संपवतोय, कधी नाही हे जर कळत नसेल, तर मग मात्र कार्यक्रम लागण्याची शक्यता असते. हे लेक्चर चांगलं लक्षात आलं असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.